आपलं ज्ञानप्रबोधिनीचं जुनं निवास 5वी ते 12वीपर्यंतच्या मुलींचं आत्ता आहे. तिथं वरती 30 मुलींची राहण्याची क्षमता आहे आणि अजून काही कॉलेजच्या मुलींना यायचं होतं. पण तिथं राहण्याची म्हणजे जागा नव्हती, क्षमता नव्हती म्हणून आपलं नवीन निवास आता हे झाले आणि आता खूप छान वाटतंय की आता कॉलेजच्याही मुली इथं येऊन शिकू शकतील आणि त्यांनाही इथं राहता येईल. आणि आता वरती सहनिवासात ज्या शिकत होत्या मुली, तिथून पुढच्या मुलींना शिक्षणाची थोडी अडचण होत होती. आत्ता हे बांधल्यामुळं 10वीपर्यंतच्या मुली तिथं शिकतील, तिथं राहतील आणि तिथून पुढच्या मुली इथं येऊन राहतील आणि इथलं त्यांचं पुढचं शिक्षण इथून पुढं चालू करतील. आता 12वीला जाईल मी. इथे येऊन मला 7 वर्षे कंप्लीट झाली आणि इथं जर आता कॉलेजच्या मुलींसाठी सहनिवास चालू नसतं केलं तर पुढचं आमचं शिक्षण थांबलं असतं. आणि यावर्षी माझं BSc कंप्लीट होईल. मी 7 वर्ष झाली इथे आणि आतापर्यंत खूप कमी मुलींची सोय असल्यामुळे खूप काही मुलींना तरी इथे येताच येत नव्हतं. पण आता ह्या हॉस्टेलमुळे का होईना पण त्यांना पण इथे राहता येईल आणि त्यांची परिस्थितीनुसार ती इथे येऊ शकतात. वेल्हे तालुक्यातलं हे निवास असणार आहे, निवासस्थान असणार आहे आणि वेल्हे तालुक्यातल्या ज्या युवती कॉलेजसाठी वेल्ह्यात येतात त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्था म्हणून आपण आत्ता इथं करतो आहे. 24 एक युवती आत्ता इथं राहू शकतात अशी आपण तिथं व्यवस्था केली आहे आणि या युवतींना खरं तर म्हणजे हे सगळं करायचं कारणच हे आहे की मुलींना इथून पुढच्या म्हणजे वेल्ह्यातून पुढच्या 18-20 किलोमीटरवरची जी गावं आहेत त्या गावांमधल्या मुलींना सगळ्यांना कॉलेजसाठी वेल्ह्यात यायला लागतं आणि त्यासाठी ट्रान्सपोर्ट नाही आहे, खरं तर सोय नाही आहे. मग जर ट्रान्सपोर्ट नसेल तर मग मुलींचं शिक्षण थांबतं आणि ते शिक्षण थांबू नये म्हणून आपण खरं तर 10 वर्षापूर्वी एक निवास सुरू केला, जास्वंदगिरी कन्या निवास वेल्ह्यात. आणि असं लक्षात येतं की दिवसेंदिवस त्याची गरज जास्त वाढते आहे, मुलींची संख्या वाढते आहे प्रवेशासाठीची. म्हणून आपण मग नवीन वस्ती निवासाचा आपण विचार केला आणि हे निवास आपण आत्ता आज त्याची वास्तुशांती आहे, ते निवास आपण सुरू करतो आहे. जून महिन्यापासून हे निवास सुरू होणार आहे. म्हणजे आपलं हे निवास झालं लोकांना समजलं की आता आमच्या मुलीला ठेवायला हरकत नाही अशा हेतूने पण आता ॲडमिशन न्यायला लागत आहे. आमच्या मुलीला कम्प्युटर क्लास शिकायचा आहे, मग तुमच्या इथं आता वर्ग चालू होणार आहेत ना, तर मग आमचं ॲडमिशन घ्या, नक्की घ्या. नमस्कार, माझे नाव श्रेया बापू जोरकर. मला आता इथे येऊन 7वं वर्ष सुरू येईल. माझी आत्ता 10वी झाली. इथं आल्यामुळं माझी 10वी तरी झाली नाही, तर गावाला असते तर 10वी पण नसती झाली. आणि इथं आल्यामुळे वेगवेगळी कौशल्य शिकायला मिळतात. पेटी, कथ्थक आणि क्विलिंग पेपरचे दिवे असं वेगवेगळं शिकायला मिळतं. आता तर राहायची तर सोय झाली, खायची सोय झाली, फक्त आता जून महिन्यात चालूच होणार आहे. याची आता पालक आता येतातच आपल्याकडं, पण त्यांना इतकं खुश झालं आहे सगळं मावळातले लोक, वेल्ह्यातले लोक, यांना इतकी खुश झाले बिल्डिंग पाहूनच. आणि आता तर आजच्याला जर पाहिलं तर ते वेगळंच स्वप्न आहे. म्हणजे एक राजा महाराजांचं स्वप्न असतं असं स्वप्न आहे सगळ्या गोरगरिबांच्या मुलींसाठी, पालकांसाठी.